मी दीपाली, बुलेटिन मध्ये आपलं स्वागत। राज्यात काय घडतंय, देश विदेशात काय होते याची प्रत्येक अपडेट आपण या बुलेटिन मध्ये घेणार आहोत। मात्र त्याआधी बाराच्या मोठ्या बातम्या काय आहेत त्यावर आपण एक नजर टाकणार आहोत। पहिली बातमी आहे, भाजपमध्ये जोरदार इनकमिंगची शक्यता आहे। त्यानंतर निलेश घाळवेला पाठवलेल्या ब्लू कॉर्नर नोटीसची सुद्धा महत्त्वाची बातमी आपण पाहणार आहोत। तर बीड जेलमध्ये धर्मांतरासाठी दबाव ही सुद्धा बातमी आपण पाहणार आहोत। अनेक महत्त्वाच्या बातम्या आहेत, त्यासोबतच भाजपमध्ये इनकमिंगची शक्यता आहे ही सुद्धा बातमी आपण पाहणार आहोत। त्यासोबतच नाशिकमध्ये आता हातोडा मोहीम राबवण्यात येणार ही सुद्धा महत्त्वाची बातमी आपण पाहणार आहोत। सर्व अनधिकृत बांधकामावर हातोडा पडणार आहे। या बाराच्या सगळ्या मोठ्या बातम्या आपण सविस्तररित्या पाहणार आहोत, पण त्याआधी सुरुवात करूयात पुण्याच्या बातमीला। तर भाजपचा आगामी महापालिकेसाठी मेगा प्लॅन तयार आहे। निवडणूक जिंकण्याचं सूत्र खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगितलंय। इतर कोणत्याही पक्षातून एखादा स्ट्रॉंग उमेदवार किंवा कार्यकर्ता पक्षात आला तर त्याला घेणार असल्याचं सांगत मुख्यमंत्र्यांनी निवडणुकीची दिशा स्पष्ट केली आहे। त्यामुळे महापालिकेच्या तोंडावर भाजपमध्ये इनकमिंग वाढण्याची शक्यता आहे। आता हे स्ट्रॉंग कार्यकर्ते नेमके कोणते त्याची सध्या चर्चा भाजप वर्तुळात सुरू आहे। स्थानिक निवडणुकीसाठी भाजपची रणनीती ठरली आणि त्यामुळे आता भाजपमध्ये जोरदार इनकमिंगची शक्यता वर्तवण्यात आली आहे। बड्या नेत्यांना भाजपची दारं आता खुली आहेत। भाजपात येण्यास इच्छुक असलेल्यांना पक्षात घ्या अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी केल्या। त्यामुळे स्थानिक निवडणुकीसाठी आता भाजपची रणनीती ठरली आहे। अधिक माहिती घेऊयात आमच्या प्रतिनिधी रेवती हिंगवे यांच्याकडून। अधिक माहिती घेऊयात रेवती, मुख्यमंत्र्यांनी काय सूचना केल्यात, काय कानमंत्र दिला आणि हे सूत्र नेमकं काय असणार आहे? नक्कीच दीपाली, खरं तर काल पुण्यामध्ये पश्चिम महाराष्ट्राची भाजपाची बैठक झाली, ज्याला स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उपस्थित होते। त्यासोबतच अनेक आमदार आणि खासदार, त्यासोबतच मंत्री देखील उपस्थित होते। तर त्या दरम्यान असं चित्र स्पष्ट झालं की भाजप जवळपास 120 जागांवरती दावा करत आहे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती। आणि त्या अनुषंगाने जी ही बैठक झाली पश्चिम महाराष्ट्राची, आधी मराठवाड्याची झाली, मग आता पश्चिम महाराष्ट्राची झाली, तर त्या अनुषंगाने अनेक घडामोडी इथे घडल्या। तर त्यातला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की देवेंद्र फडणवीस हे स्वतः म्हटले, जर कुठला स्ट्रॉंग उमेदवार जर भाजपामध्ये येण्यात इच्छुक असतील तर त्याला घ्या। तर या वक्तव्याने अनेकांना, जे अनेक इच्छुक आहेत त्यांना तर ओपन इन्व्हिटेशन आहे, पण जे भाजपामधले आहेत किंवा जे इतर जे इच्छुक आहेत भाजपामधलेच, ते कुठे ना कुठेतरी कार्यकर्ते नाराज झालेले पाहायला मिळतात। कारण ते इच्छुक असताना देखील जर कुठला वेगळ्या पक्षाचा स्ट्रॉंग उमेदवार येतोय तर त्यांना डावललं जाईल का अशी देखील शक्यता व्यक्त केली जाते। तर त्यासोबतच स्वबळाचा नारा देतील का महायुती म्हणून लढतील हे अजूनही गौड बंगाल आहे। कारण काल याच बाबत जेव्हा उपमुख्यमंत्री अजित पवारांना विचारण्यात आलं तेव्हा ते म्हणाले की जिल्हानिहाय सगळ्या परिस्थिती वेगवेगळ्या असतात। अजून आम्ही तिघही म्हणजेच एकनाथ शिंदे, अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस हे बसून एकत्र चर्चा झालेली नाहीये। मग जेव्हा तिघांचेही एकत्र बसून चर्चा होईल तेव्हाच काय तर स्पष्ट होईल की स्वबळावरती आगामी महापालिकेच्या निवडणुका लढवण्यात येतील का, स्वबळाचा नारा देण्यात येईल का, महायुती म्हणून लढतील। तर एकंदरीतच हे चित्र अजून स्पष्ट नाहीये। मात्र देवेंद्र फडणवीसांनी हे ओपन इन्व्हिटेशन दिल्यासारखंच आहे की जे कुठला स्ट्रॉंग उमेदवार येण्यास इच्छुक असेल किंवा निवडणूक लढवण्यास इच्छुक असेल तर त्यांना भाजपाचे दरवाजे हे उघडे आहेत। दीपाली, निश्चितच रेवती, त्यामुळे आगामी काळात नेमक्या कशा घडामोडी घडतात भाजपच्या गोटात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद रेवती या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। दरम्यान खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला। त्यांनी नेमकं काय म्हटलं आपण पाहूयात। आता भारतीय जनता पक्षामध्ये ओरिजिनल राहिलेत किती? आता भारतीय जनता पक्षात जर तुम्ही कधी असेंब्लीमध्ये गेला ना तर जरूर एक नजर टाका। तुम्ही त्या व्हिजिटर्स गॅलरीमध्ये बसला आणि असं सगळं भारतीय जनता पक्ष बघितलं की म्हणलं अरे हा तर आपल्याचकडे होता, अरे हा तर काँग्रेसमध्ये होता। तर भारतीय जनता पक्षाचं काँग्रेसीकरण झालेलं आहे। तर भाजपचं काँग्रेसीकरण झालंय असं खासदार सुप्रिया सुळेंनी म्हटलेलं आहे। तर तिकडे रवींद्र धनगेकर आज एकनाथ शिंदेंची भेट घेणार आहेत। पुण्यातल्या गुन्हेगारीबाबत ते शिंदेंना माहिती देणार आहेत। गुन्हेगारांवर कठोर कारवाईची मागणी सुद्धा ते करणार असल्याची माहिती कळतेय।
आताची महत्वाची अपडेट. रवींद्र धनगेकर आज एकनाथ शिंदेंची भेट घेणार आहेत आणि पुण्यातल्या गुन्हेगारीबाबत ते शिंदेंना संपूर्ण माहिती देणार आहेत आणि त्याचबरोबर गुन्हेगारांवर कठोर कारवाईची मागणी सुद्धा ते करणार असल्याचं कळत आहे. मी कालपर्यंत बोलतोय, आत्ताही तुमच्याशी बोलतोय. माननीय एकनाथ शिंदे साहेब आज पुण्यामध्ये येणार, मी त्यांची भेट घेणार. त्यांचा मला फोन आला, पण मी त्यांच्याकडे जाणार आहे आणि पुण्याच्या प्रश्नावर ठाम भूमिका घ्यावा अशी त्यांना मी विनंती करणार. कारण आज पुणे शहरामध्ये मुंबईच्या खालोखाल जी गुन्हेगारी वाढली आणि त्या गुन्हेगारीमुळे सामान्य माणसाला नाहक त्रास होतो. पोलीस चौकीमध्ये गुंडांचा वावर ह्याच्याविषयी मी त्यांच्याशी बोलणार आहे आणि त्यांच्याशी बोलून त्यांना विनंती करणार की तुम्ही सर्वांनी मिळून इथं लक्ष घालून इथली गुन्हेगारी मोडीत काढली पाहिजे, ही विनंती मी त्यांना करणार आहे. पुढची मोठी बातमी आहे नाशिकमधून. नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक हे ऍक्शन मोडवर आलेत. गुन्हेगारांच्या अवैध बांधकामांवर हातोडा पडणार आहे. सातपूर परिसरातल्या लोंढे गँगच्या नंदिनी नदीपात्राजवळच्या अनधिकृत इमारतीला पोलीस आणि महापालिकेकडून नोटीस बजावण्यात आली आहे. योग्य तो खुलासा न आल्यास 2 दिवसात या इमारतीवर जेसीबी फिरणार आहे. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले आठवले गटाचे जिल्हाध्यक्ष प्रकाश लोंढे आणि त्यांच्या दोन्ही मुलांच्या नावे नोटीस बजावण्यात आली आहे. लोंढे गँगची सातपूर परिसरात दहशत आहे. या गँगवर अनेक गंभीर गुन्ह्याची सुद्धा नोंद आहे. सध्या प्रकाश लोंढेंचा मुलगा सराईत गुन्हेगार भूषण लोंढे गोळीबार प्रकरणात फरार आहे. नाशिक पोलीस आयुक्त हे आता ऍक्शन मोडवर आलेत आणि गुन्हेगारांच्या अवैध बांधकामावर हातोडा पडणार आहे. त्यानंतर पुढची महत्वाची बातमी आहे निलेश घायवळ संदर्भातली. निलेश घायवळ विरोधात आता ब्लू कॉर्नर नोटीस जारी केली. घायवळचा शोध घेण्यासाठी आता पुणे पोलीस इंटरपोलची मदत घेणार आहेत. द इंटरनॅशनल क्रिमिनल पोलीस ऑर्गनायझेशन म्हणजेच इंटरपोल या नावानं ही यंत्रणा ओळखली जाते. पुणे पोलिसांकडून इंटरपोलशी पत्र व्यवहारानंतर ही नोटीस आता जारी करण्यात आली आहे. निलेश घायवळ विरोधात ब्लू कॉर्नर नोटीस जारी करण्यात आली आहे. इंटरपोलनं ही नोटीस जारी केली आहे. पुण्यातला कुख्यात गुंड हा निलेश घायवळ आहे आणि त्याच्या विरोधात आता ही नोटीस जारी करण्यात आली आहे. यानंतरची मोठी बातमी बीडमधून आहे. भाजपचे आमदार गोपीचंद पडळकरांनी काही दिवसांपूर्वी बीडच्या कारागृह अधीक्षकांवर गंभीर आरोप केले होते. बीडच्या जेलमध्ये धर्मांतराचं काम होतं. सगळ्या महापुरुषांचे फोटो काढून त्या ठिकाणी बायबलमधील श्लोक लिहिल्याचा आरोप पडळकरांनी केला होता. आणि यानंतर आता बीडच्या कारागृहातून जामिनावर बाहेर आलेल्या एका कैद्यानं कारागृह अधीक्षक पेट्रस गायकवाड यांच्यावर आरोप केले. धर्मांतराचे गंभीर आरोप केलेत आणि यामुळे बीडमध्ये एकच खळबळ उडाली आहे. जेलमधून सुटलेल्या कैद्यानेच आता अधीक्षकांवर आरोप केले. बीडच्या जेलरकडून कैद्यांच्या धर्मांतराचं प्रकरण आता समोर आलंय. त्यांच्यावर दबाव टाकण्यात आलेला आहे की तुम्ही धर्मांतर करा तर तुम्हाला नमन पडता येईल. नमन पडून देत नाही त्यांना आणि नंतर पैशाचं आम्ही दाखवले की मी तुम्हाला पैसे देतो, तुम्ही धर्मांतर करा. नंतर त्यांना जेवायला दिलं नाही, कधी कधी जेवायला देत नव्हते. नेमकं कोण धर्मांतर करण्यासाठी तुम्हाला प्रवृत्त करत होतं? कोण तुमच्याकडे येत होतं? अधीक्षक साहेब पेट्रस गायकवाड साहेब स्वतः येऊन ते आरोपींना बोलत होते तुम्ही धर्मांतर करा, तुम्हाला पैसे देऊ. आणि पैसे देऊ म्हणले. नंतर त्यांना जेवण नाही दिलं, भत्ता नाही दिला. 2020 मध्ये त्यांचा मृत्यू झालेला होता आणि जळगाव कारागृहामध्ये होते. त्यांना काय म्हणत होते पेट्रस गायकवाड? त्यांना म्हणत होते तुझी बायको ख्रिश्चन आहे तर तू पण ख्रिश्चन बन. तर ते म्हणत होते नाही, माझी शिंपी जात आहे तर मी माझ्या जातीमध्येच राहीन.